आता बातमी आहे चुटकीवाल्या भोंदूबाबाची। पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात चुटकी वाजवून भूतबाधा उतरवणारा भोंदूबाबा समोर आलाय। या भोंदूबाबाच्या जाळ्यात अनेक जण अडकलेत। हा भोंदूबाबा स्मशानभूमीत अघोरी पूजा करून भूत काढणं, करडी करण्याचे प्रकार करत असल्याचं समोर आलेत। या भोंदूबाबाचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आलेत। कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंदूगिरी आणि करडीचे प्रकार आता समोर यायला लागलेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, पुरोगामी असा हा जिल्हा आणि याच जिल्ह्यात असे प्रकार समोर येत आहेत, धक्कादायक म्हणावं लागेल। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातले हे प्रकार बघून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। कारण हातामध्ये त्रिशूळ घेऊन नाचणारा, स्मशानभूमीमध्ये चुटक्या वाजवत भूत काढणारा आणि एखाद्या व्यक्तीच्या फोटोवर नारळ फोडून त्याच्यावर करणी करणाऱ्या या बाबाचे व्हिडिओ साम टीव्हीच्या दर्शकांनी आपल्या हाती दिलेले आहेत। कोल्हापुरातल्या टिंबर मार्केट असेल, त्यानंतर गंजीमाळ असेल, या परिसरात या बाबाचं वास्तव्य असल्याचं काहींनी सांगितलेलं आहे। मात्र त्याचे जर व्हिडिओ पाहिले तर लहान मुले असतील, महिला असतील, पुरुष असतील, ज्यांना भूतबाधा झालेली आहे त्यांची भूतबाधा काढणे किंवा एखाद्याला करणी करायचं असेल तर स्मशानभूमीत त्याचे फोटो ठेवून त्याच्यावर काळी जादू करून करणी करण्याचे प्रकार सध्या कोल्हापुरात वाढलेले आहेत। तसेच काही राजकीय नेत्यांच्या फोटोंमध्ये खिळे मारणे, लिंबू कापून त्यांच्यावर करणी करण्याचे व्हिडिओ सुद्धा 6 महिन्यामध्ये पुढे आले होते। या सगळ्यांच्या पाठीमागे हा भोंदूबाबा आहे का, असा प्रश्न या निमित्तानं समोर आलेला आहे। हे सगळे व्हिडिओ समोर येत असताना पोलीस प्रशासन मात्र गप्प आहे, कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। पण कोल्हापुरामध्ये अशा पद्धतीचे अघोरी प्रकार सुरू असल्याचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। एक महत्त्वाचा यात आलेला आहे, त्यामध्ये एका फ्लॅटमध्ये हातामध्ये त्रिशूळ घेऊन नाचणारा हा जो भोंदूबाबाचा जर आपण अवतार पाहिला तर तो भयानक तर वाटतो, पण एखाद्या भयपट चित्रपटाला लाजवेल अशा पद्धतीचे हावभाव करून तो भूत काढत असल्याचा आविर्भाव आणतो। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। भीतीचं वातावरण तर लोकांमध्ये आहेच, पण किमान आता या बातमीनंतर तरी पोलीस कारवाई करतील अशी अपेक्षा। धन्यवाद रणजित, संपूर्ण माहितीसाठी। ही भयंकर दृश्य आहेत एका फ्लॅट मधली। चुटकी वाजवून हा भूत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।